रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण 1 वाटी तांदळापासून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत। शाळेचा टिफिन असो किंवा नाश्ता, कितीही घाई गडबड असेल तरी हा नाश्ता अगदी 5 मिनिटात तयार होतो। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तांदूळ 3 ते 4 तासापूर्वी भिजवून ठेवलेले आहेत आणि हे छान भिजल्या गेलेले आहेत। बस एवढाच वेळ आपल्याला तांदूळ भिजण्यासाठी लागतो। ते तांदूळ तुम्ही कधीही भिजवलेत तरीही चालतील। अगदी रात्री भिजवून सकाळी हा नाश्ता केलात ना तरीसुद्धा चालेल। तर तांदळातलं पाणी आपलं सगळं काढून टाकायचं आहे। त्यानंतर इथे मी थोडं बीट घेतलेलं आहे, 4-5 फोडी इथं बीट घेतलेलं आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला आंबट दही घालायचं आहे। थोडं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। अगदी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अर्धी वाटीपेक्षा आपल्याला कमी पाणी घालायचं आहे, पाणी जास्त वापरायचं नाही आहे। त्यानंतर याला मिक्सिंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया। मुलं जास्त करून बीट किंवा गाजर खात नाहीत, तर अशा वेळेला तुम्ही असे पदार्थ त्यांना करून दिलेत ना तर मुलांना कळतसुद्धा नाही की यामध्ये बीट घातलेलं आहे। कलरच पाहून मुलांना खावंसं वाटतं। तर अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा, आपल्याला सोड्याचा वापर इथे जास्त करायचा नाही आहे, थोडाच घेतलेला आहे इथे मी। आणि त्यानंतर सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एखादा मिनिट आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर जे आपलं आहे ते छान हलकं होईल। आता इथे पॅनसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं तेल घालायचं आहे, तेल थोडं हलकं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे आपला डोसा हा चिटकणार नाही। तर आपल्याला एक पळी यामध्ये सुरुवातीला घालून घ्यायचे बघा आणि हे जाडच ठेवायचं आहे, अगदी पातळ करायचं नाही आहे। पातळ केल्यामुळे हा डोसा मऊ होणार नाही। जर एकदम मऊ लुसलुशीत जर हवा असेल ना तर हे थोडंसं जाडसर ठेवायचं बघा। हलक्या हाताने मी थोडंसं पसरवते इथे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपल्याला हे 2 मिनटं शिजू द्यायचं आहे। या नाश्ता करण्यासाठी आपल्याला जास्त सामानाची गरजसुद्धा लागत नाही, अगदी झटपट नाश्ता तयार होतो। फक्त तांदूळ भिजवायला वेळ लागतो इतकंच काय ते। आपण रात्री जरी भिजवून ठेवलं ना तरी सकाळीसुद्धा आपल्याला हा नाश्ता मुलांसाठी देता येतो। हा नाश्तासुद्धा तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम जाळीदार नाश्ता इथे तयार झालेला आहे। मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपले डोसे इथे तयार झालेले आहेत। दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपला हा डोसा छान शेकला गेलेला आहे। तुम्ही एकच बाजूनी डोसा शेकून घेतलात ना तरी तो आतपर्यंत मस्त एकदम मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे उरलेलेसुद्धा डोसे इथे तयार करून घ्यायचे आहेत। रोज मुलांना काहीतरी नवीन हवं असतं। शाळेमध्ये टिफिन नेतानासुद्धा मुलं आधी प्रश्न विचारतात की डब्याला काय आहे। तर अशा वेळेला तुम्ही असे झटपट हे डोसे तुम्ही त्याला करून देऊ शकता। तुमच्या मुलांना जर उत्तप्पा खायला आवडत असेल ना तर तुम्ही उत्तप्पासुद्धा या बॅटरपासून करू शकता। या बॅटरचा उत्तप्पासुद्धा फार छान लागतो। वरून ज्या मुलांना आवडतात त्या भाज्या घालू शकता किंवा यामध्ये तुम्ही चीजसुद्धा घालू शकता, ते सुद्धा मुलं अगदी आवडीने खातात। तर असेच आपल्याला सगळे डोसे इथे मी करून घेणार आहे। तर इथे आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला आहे नाश्ता, मस्त मऊ लुसलुशीत आणि खरंच खूपच छान पौष्टिक नाश्ता इथे तयार झालेला आहे। हे डोसे चटणीबरोबर फारच छान लागतात, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा किंवा चहासोबतसुद्धा डोसे खायला खूप छान लागतात। तर तुम्हाला ही डोसेची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।